चिचुंडी पाटीलच्या एका वाड्यात प्रयोग केला. पाटलाचा वाडा होता. त्या वाड्यामध्ये सगळ्या बाजूने लोक बसवले आणि विठाई नावाचं नाटक केलं. त्या विठाई नावाच्या नाटकामधली ती स्त्री मुलगी ती असं म्हणती, त्याची वन लाईन की मांडव तुमच्या दारात असणार, घोड्यावर बसून मी येणार, हुंडा तुम्ही देणार, मैत्रिणी माया नाचणार, पिल्या ते पिल्या काय फरक पडतोय, डीजे तुम्ही लावणार, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नसणार, दिलवाला दुल्हा हम ले जाएंगे असणार, तुमचा पाठ आणि माझा चौरंग असणार. म्हणजे मी ती सगळी प्रथा म्हणजे स्त्रीच्या बाजूने अपोजिट केली होती सगळी. तर ते एक विद्रोही चळवळच होती माझ्या मते. तर मी ते गावात केलं नाटक. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या आवडीच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपलं पॉडकास्ट हे फक्त ज्ञान मनोरंजन इथपर्यंत सीमित नसून या ठिकाणी वेगवेगळे विषय देखील चर्चेले जातात. असाच आजचा विषय जरा निराळाच आहे. तो आहे नाटक, पडद्यामागची भूमिका, पडद्यावरची भूमिका. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासमोर जे प्रमुख अतिथी उपलब्ध आहेत ते आहे कृष्णा वाळके सर. नमस्कार सर, तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. कृष्णा सरांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. तसं पाहायचं झालं तर आम्ही दोघं कॉलेजचे मित्र, कॉलेजमध्ये आम्ही सोबतच शिकायला होतो. त्याचं क्षेत्र करिअर नाटक या क्षेत्रामध्ये खूप छान झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही अनुभव घेतले, जो काही त्या ठिकाणी तो शिकला, तोच आपल्यासोबत आज शेअर करणार आहे. तर आपण नक्की चर्चा करूयात त्या संदर्भामध्ये. कृष्णा, नाटकाची जी सुरुवात झाली ती नेमकी कशी झाली? नाटकाची सुरुवात लहानपणीपासूनच झाली असं म्हणता येईल आपल्याला. कारण प्रत्येकाची सुरुवात ना छोट्याशा कामाने होते. कोणीतरी आपल्याला पाहतं आणि मग कोणीतरी आपल्याला म्हणतं की तू भारी करतो. मी गॅदरिंगमध्ये शाळेच्या, खरं तर ना प्रत्येक कलाकाराचा प्रवास हा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून सुरुवात होतो, कारण तिथंच कलागुणांना वाव मिळतो. तर मी 8वीला असेल आणि तेव्हा चिकनी चमेली गाणं ना फार ट्रेंडला होतं. कोणत्या पिक्चरचं आहे मला आता आठवेना, कॅटरीना कैफ ते गाणं करायचं. तर मला ना ते गाणं करायची म्हणजे शिक्षक म्हणाले की हे तू कर. म्हणजे मुलीची भूमिका मला करायची होती. म्हणजे गावातली कॅटरीना मला उभी करायची होती. म्हणजे खरं सांगायचं तर मी ते केलं. आणि त्या काळात मोबाईल वगैरे काही नव्हते. टीव्हीवर गाणं लागलं की मी 1 महिनाभर आधीच बघायचो, प्रॅक्टिस करायचो. मी स्वतः प्रॅक्टिस केली, पूर्ण हुबेहूब मेकअप केला. आणि मग त्या वार्षिक स्नेहसंमेलनात ज्यावेळेस ते सादर झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना भरपूर आवडलं. माझ्या आजीने घरी जाताना हे केलं, आपण नाही का नजर काढतो ते, त्याच्यानंतर मिरच्या वगैरे नाही का, कारण भरपूर गावातल्या लोकांनी कौतुक केलं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी शाळेत गेलो त्यावेळेस आमचे जे सिनियर होते म्हणजे 9वी 10वीचे, जे कधीच वर्गात बसत नाहीत, त्यांना माहीतच नसतं की कोण काय करतंय काय, ते म्हणाले की ती कॅटरीना कैफ करणारी मुलगी नवीन आली काय आपल्या शाळेत. मी म्हणलं नवीन नाही रे, ती मीच होतो. मग हे आपण त्या पात्रात जाऊ नये, आपण कुणाला ओळखू न येणं, ही पावती माझ्यासाठी ती म्हणजे कलाकार म्हणून पहिली सुरुवात होती. तेव्हापासून ठरवलं की आपल्याला हे करायचं, हे आवडतं. मग हळूहळू नाटक, गाणे या माध्यमातून शाळेतून जो प्रवास सुरू झाला तो 11वीला असताना नगरला आलो, निवाड्स कॉलेजला, आणि मग नाटकातून एकांकिकेतून प्रवास सुरू केला. तर एकंदरीत अशा पद्धतीची सुरुवात आहे, जी मला वाटतं सगळ्यांचीच असते. बरोबर. नगरमध्ये जे म्हणतो आपण लाली नाटक म्हणूयात, किंवा आता सध्या चालणारं तुमचं थडगं नाटक आहे, त्यामध्ये तुमचं खूप जो डीपपणा जाणवतो, तो वैचारिकता पण खूप महत्वाची आणि ती तुम्ही खूप चांगल्या पातळीने सांभाळलेली. एक कलाकार म्हणजे असं आपण पडद्यावरती जी भूमिका करतो आणि जी पडद्यामागची भूमिका, या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या असतात. त्याबद्दल काय वाटतं? पडद्यावरची भूमिका फार वेगळी असते. बरेचदा आपण म्हणतो ना की ते एक खोटं जग तुम्हाला सादर करायचं असतं, म्हणजे खरं जग पडद्यामागं असतं. ह्या दोन्हीमध्ये काय सांगताय? बघा ना, म्हणजे रंगमंचावर एंट्री त्यावेळेस माणूस जो घेतो ना कलाकार, त्यावेळेस तो ते कल्पना नाट्य रंगवतो, कारण तो जगतो पण ते खोटंच असतं, ते काही काळापुरतंच असतं. एकदा का तो विंगेत परत म्हणजे रंगमंचावरून एक्झिट घेऊन विंगेत आला किंवा पडदा पडला की त्याच्यासाठी ते जग संपतं. बरोबर. पण खऱ्या आयुष्याच्या जगामध्ये ना ती भूमिका आपण सतत जगत असतो, ते सतत आपल्यासोबत घडत असतं. तर सगळ्यात मोठा फरक काय आहे त्यातला, की इकडं आपण जगत असतो, तिथे फक्त काही काळासाठीच जगत असतो, कोणत्याही भूमिका असो. मग मला मोठा फरक हा वाटतो. पडद्यामागचं आयुष्य खूप संघर्षमय, खरं आहे का? हा, भयंकर. म्हणजे पडद्यामागं फार गोष्टी घडतात. चार्ली चॅप्लिन आपण इतक्या प्रेमानं आनंदाने बघतो, हसतो, एन्जॉय करतो, पण त्या हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनचं आयुष्य जर आपण वाचलं
किंवा दादा कोंडकेंनी एवढं म्हणजे ग्रेट आहेत, तर त्यांनी एवढं आपल्याला हसवलं, एवढे दिग्गज कलाकारांना घेऊन असे ग्रेट सिनेमे दिले. त्यांचं एकटा जीव सदाशिव हे आत्मचरित्र वाचलं तर आपल्याला कळेल की ते एकटे होते आयुष्यात. त्यांच्या त्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला लिहिलेलं होतं की पुढचा जन्म मला एकटा नको मिळायला. बापरे. बघा किती म्हणजे ट्रॅजेडी असते. तर पडद्यामागचं आयुष्य ही शोकांतिका असते आणि पडद्यावरचं आयुष्य हे आपण कोणत्याही पद्धतीने फिरवू शकतो. म्हणजे आपल्याला वाटेल ते दाखवू शकतो. सुखांतिका दाखवू शकतो, शोकांतिका दाखवू शकतो. आपल्याला वाटलं आपल्याकडे पैसे नाही आहेत पण पडद्यावर आपल्याला बिझनेसमॅनची भूमिका करायची, आपण करू शकतो. त्याला गरज नाहीये की माझ्याकडे करोडो रुपये असावे, कारण मला ती भूमिका फक्त तेवढ्या काळापुरती जगायची. असं होतं नाही. ह्याच्यामध्ये आपण पाहतो की आपल्या ज्या भावनिक कथा आहे त्या देखील आपल्याला खूप अडसर येतात भूमिका वठवताना आपल्या. हो. मग त्या तुम्ही कशा हँडल करता बरं? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या दुःखद घटना आहे, का एखादी हास्याची घटना आहे किंवा एखादी खूप आनंदाची घटना आहे. हा. आपल्या पाठीमागं किती दुःख असलं तरी पण ज्यावेळेस आपण पडद्यावरती जातो त्यावेळेस आनंदाची भूमिका असेल तर आपलं दोन्ही मधला कॉन्ट्रास्ट पण तो झेलता आला पाहिजे. हो हो. ते कष्टी कशा तुम्ही पाहता? त्या आता मगाशी जे बोललो ना की शेवटी नाटक हे कितीही म्हटले आपण की खऱ्या जीवनाचा आरसा असतो तरी ते खोटंच असतं. ते इतकं खोटं करायचं असतं, आपल्याला इतकं खोटं करायचं असतं की पाहणाऱ्याला ते कधी खरं वाटेल हे कळलं नाही पाहिजे. मग आम्ही जे करतो कलाकार रंगमंचावर काम ते खोटंच करतो, ते टेक्निकनेच करतो. बरोबर. ती टेक्निक अशी की म्हणजे मला रडायचं आहे ना तर मी खोटं खोटंच रडणार, खोटं खोटंच पाणी आणणार, पण इतकं प्रामाणिकपणे रडणार, इतकं प्रामाणिकपणे की डोळ्यातल्या आलेल्या एका एका अश्रूला एका एका वाक्याची एका एका भावनेची किंमत असेल किंवा तो सबटेक्स्ट असेल, मग तो प्रेक्षकांना आपला वाटून जातो. तर ते की आम्हाला ते करावं लागतं. जर आम्ही पडद्यावर जर खरं जगायला लागलो, समजा जर मला माणूस मेल्याची भूमिका करायची, माणूस मेल्यानंतरचं रडायचंय आणि खरोखरच इमोशनल मेमरीमध्ये जाऊन भावनांच्या स्मृतीमध्ये अडकून कुणीतरी माझ्या आयुष्यात मेलंय हे मी ऍक्सेप्ट करून जर रडायला लागलो तर कधी महापूर स्टेजवर रडायचा होईल सांगता येणार नाही. आणि मग ते नाटक कधी वाहून जाईल हे पण सांगता येणार नाही. तर ते आपली कला वाहून न जाण्यासाठी कलाकाराला जागृतच राहावं लागतं. म्हणून आम्ही इतकं खोटं करायचा प्रयत्न करतो की ते खरं वाटतं. Okay. त्यासाठीची असणं रिहर्सल ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण एक म्हणतो एक 2 मिनिटाचा सीन असतो, हा. त्या सीन मागे असणारे जे तुमची रिहर्सल आहे तर तुमचे जे कष्ट आहे ते तासोन तासाचे असतात. हो. हे लगेच जाणवतात त्या गोष्टीतून. आणि एखादा कलाकार आपण जे पाहतो ना की त्याच्यामध्ये त्याची आत्मीयता असते, त्याची ती भावना त्यामध्ये लपलेली असते आणि तो त्या स्टेजवरती परफॉर्म करायचा प्रयत्न करतो. हे सर्व करत असताना आपण नाटक करत असताना एक समाजाला देखील बदलायचा प्रयत्न करतो, म्हणजे सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करतो, पण तो खरंच समाजापर्यंत पोहोचतो का? हा म्हणजे तो कमी जास्त प्रमाणात पोहोचतो, पण एवढं नक्की आहे की नाटक हे मनोरंजनाचं नुसतं माध्यम नाहीये, ते समाज घडविण्याचं किंवा समाज बदलविण्याच्या मार्गावर आणण्याचं माध्यम सुद्धा आहे. त्याचं एक उदाहरण देतो. थडगं नाटकाचा आत्ता नगरला नुकताच प्रयोग झाला. तो प्रयोग झाल्यानंतर घरी गेल्यानंतर मला एक मेसेज आला मित्राचा. तो मला म्हटला की मी तुझ्या नाटकाला आलो खरा, मी त्याला पाहिलं प्रेक्षकांमध्ये, पण मी तुला भेटून नाही गेलो. त्याला म्हटलं का नाही मला भेटून गेला? त्याचं एकमेव कारण आहे, त्याचं उत्तर प्रचंड आवडलं मला. आत्ता सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येते पण मी कंट्रोल करतोय, कारण मी ते पाणी आणू शकत नाही मगाशी बोलल्यासारखं, कारण हे आपलं वेगळं माध्यम, वेगळं व्यासपीठ आहे. त्याचं उत्तर असं होतं की तुझं नाटक पाहिल्यानंतर मी माझ्या मुलाला आणि माझ्या वडिलांना मिठी मारायला घरी लवकर. बापरे. त्याच्यानंतरचं वाक्य असं होतं, जर तुझ्या या नाटकाची कॉन्सेप्ट मला आधीच माहीत असते तर मी माझ्या वडिलांना सोबत घेऊन आलो असतो. मग अजून काय पाहिजे मला? या मनोरंजनाच्या माध्यमातून ते पोचवायचंय जे खऱ्या आयुष्यात आपण बोलूही शकत नाही, खऱ्या आयुष्यात आपण उघड उघड पोचवू शकत नाही. आणि म्हणून नाटक हे मनोरंजन तर आहेच, पण त्याच सोबत लोकांना अस्वस्थ करून काहीतरी त्यातून घेऊन जाण्यासाठी पण नक्कीच प्रयत्न करते. म्हणजे ती खूप मोठी दाद आहे प्रेक्षकांकडून एका कलाकाराला दिलेली. 100%. अजून काय पाहिजे तुम्ही सांगा ना, की मला माझ्या मुलाला आणि माझ्या वडिलांना मिठी मारायची, बस फार मोठी दाद आहे. हे गोष्टी करत असताना आता तुम्ही नाटकाच्या निमित्ताने महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी गेला. तुम्ही बऱ्याच ठिकाणी लोकांना ऑब्झर्व केलं असेल की लोकांना नेमकं त्या नाटकामध्ये ऑब्झर्व काय करतात बरं? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायचं झालं की महाराष्ट्रातलं समुदाय म्हणा किंवा आपण कोलकाता म्हणूयात, दिल्ली म्हणूयात, की
ते लोक तुमच्याकडे पाहताना ऍक्च्युअल कोणत्या भावनेने पाहतात, की नेमकं त्यांना काय घ्यायचंय त्या नाटकामधून? जयपूरला लालीचा प्रयोग केला होता. जयरंगम नॅशनल लेवलचं फेस्टिवल आहे फार मोठं. तिथे ना 6च नाटकं येतात भारतभरातून. 140 नाटकातून आपल्या नगरचं लाली सिलेक्ट झालं होतं. तर आपण फार नशिबवान होतो. आणि मराठी नाटक आपलं मराठी सिलेक्ट झालं होतं. हिंदी असतं ते एक वेळ ठीक आहे, त्यांना कळलं असतं. मराठी नाटक कसं सिलेक्ट झालं असा एखाद्याला प्रश्न पडू शकतो. तिथे प्रयोग केला, 360 डिग्री प्रयोग केला, एक्सपेरिमेंट. म्हणजे जर ते नाटक डोंगरावर घडतं ना, तर प्रेक्षक सुद्धा आपण तसेच सर्क्युलर बसवलेले होते आणि मध्ये नाटक केलं होतं. जसं की नाटक त्या डोंगरावर चाललंय आणि प्रेक्षक डोकून पाहतायत, झाडातून डोकून पाहतायत, कोणी दगडामागून डोकून पाहतंय, पण आम्हाला प्रेक्षक दिसत नाही. प्रयोग झाला, मराठीतला आपला प्रयोग झाला. एकही मराठी तिथे प्रेक्षक नाही जयपूरच्या त्या रंगमंचावर. पण त्या प्रेक्षकांची दाद अशी होती की अर्धा एक तास त्या नाटकावर लोक बोलत होते. आणि काय बोलत होते की जे मी नाटकात लिहिलं नाही. म्हणजे कधी कधी होतं ना, 2 वाक्यांमधला अर्थ आपण ठरवून नाही लिहित, बरोबर, किंवा 2 वाक्यांमधलं बोलणं आपण कधीच ठरवत नाही. म्हणजे तर ते जे आहे ना 2 वाक्यांमधलं, त्याच्यावर बिटवीन द लाईनवर इतकं बोलले प्रेक्षक की तुमचं नाटक हे एका स्त्रीची गोष्ट मांडतं, बाईच्या वेदना मांडतं. मी हे कधी अनुभवलंच नाही. म्हणजे महाराष्ट्रात लालीचे एवढे प्रयोग करूनही लाली हे नाटक एका बाईच्या किंवा एका स्त्रीच्या, एका मुलीच्या आयुष्यातलं आहे हे कोणीच म्हणलं नाही फारसं. ते म्हणायचे की एक लव्ह स्टोरी आहे, एका मुलाची मुलीची, एका मुलाची म्हशीसोबत असणारी. त्या मुलीला मुलगा आवडतो, मुलाला म्हैस आवडते, आणि त्यानं म्हशीला लाली नाव ठेवलेलं. आणि मग मुलगी म्हणते माझं आवली नाव आहे, माझ्यावर तू प्रेम कर ना. तर ते म्हणतो नाही नाही मला लाली आवडते. तर ते लोकांना लव्ह स्टोरी वाटायची. पण तिकडे ती लव्ह स्टोरीच न वाटता अजूनही वेगळी गोष्ट वाटली. तर मग मला एक नक्की कळलं की भाषा हे माध्यम कधीच आडवं येत नाही. बाहेरचे जे प्रेक्षक आहेत किंवा आपल्या इकडचे पण प्रेक्षक असतील सुजान, जे कधीच समीक्षकाच्या चष्म्यातून नाटक बघत. समीक्षकाच्या चष्म्यातून सुद्धा नाटक बघणाऱ्याला संवेदनशीलता असावी लागते. जर त्याच्याकडे संवेदनशीलता नसेल तर तो बोथट झालेला असेल त्याच्या जाणीवा. म्हणून तिकडची लोक ना अर्धा तास याच्यामुळे बोलले कारण त्यांनी डोळ्यातून नाटक पाहिलं, त्यांनी कानाने ऐकलं, त्यांना ते स्वर, ते भाव कळले, त्यांना तो विरह कळला, आणि मग त्यांना ती गोष्ट सुद्धा कळली. बिटवीन द लाईन जे आपण म्हणतो त्या पद्धतीने ते नाटकामध्ये, म्हणजे आपण पाहतो फक्त नाटक एक दृश्य स्वरूपामध्ये, पण त्याच्या मागे इतक्या भावना असतात ह्या आजपर्यंत नव्हत्या लक्षात येत मला पण. आणि काही काही त्या नकळत येऊन जातात ना आपल्याला. आता नाटक करत असताना की त्याच्यामध्ये आपण बरेचसे बोलतात ना की तुम्ही जे नाटक पुढे स्टेजवरती करतात, पण त्याच्या मागं पेक्षा खूप काही गमती जमती बॅक स्टेजवरती पण घडत असतात. तुमच्यासोबत त्या बऱ्याचशा घडल्या असेल, त्या संदर्भातले काही किस्से सांगता येतील का? हा, एक नगरला माऊली सभागृहाला नाटक केलं होतं फाउंडेशनच्या बेसमेंटला. त्याच्यात मी पेंद्याची भूमिका करत होतो. आता झालं असं, पहिला सीन झाल्यानंतर मी या साईडला जातो, जो दुसरा ऍक्टर आहे तो या साईडला जातो. मला एंट्री घ्यायची, मग या साईडला जाऊन पडद्यामागून जाऊन या साईडने पुढच्या सीनला, आणि तो जो आहे तो त्या साईडने येऊन लगेच येतो ते इकडे. मी मागे गेलो आणि मागे प्रचंड अंधार, मला काहीच दिसेना. वेळ होऊन गेला सीन सुरू होण्याचा. लाईटवाल्याला माहीतच नाही. लाईटवाल्याला वाटलं प्रॅक्टिसमध्ये एवढ्या वेळेस कृष्णा टायमिंगवर आलाय, तो आताही आला असेल, त्यांनी दिल्या लाईट आल्या तर पाहतो फक्त एकच कॅरेक्टर, ते म्हणजे कृष्ण, आणि पेंद्या नाहीच. तर कृष्ण भगवानचा डायलॉगच नाहीये तिथे, माझा डायलॉग आहे पहिला. तर कृष्ण भगवान असं सुदर्शन चक्र फिरवत फिरवत फिरवत, पेंद्या कुठे त्यांना कळा ना. आजूबाजूला बघितलं, पेंद्या नाहीच. मग ते जरा ऍक्टर चांगला होता तो, नाही अमित्रेची ऍक्टर होता जो आता चांगलं काम करतो. मग तो म्हणाला की अरे पेंद्या कुठे आहेस तू, कुठे? आणि तेव्हा नेमकं मी अंधारात चाच पडत होतो पडद्यामाग. मी तिथूनच आवाज दिला, देवा देवा आलो, देवा मला सुचत नाहीये, देवा मला कळत नाहीये, देवा थोडा वेळ लागेल पण मी नक्की येणार आहे. मग असं बोलत 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 आलो आणि प्रेक्षकांनी त्यावेळेस टाळ्या दिल्या. बघा, ही प्रेझेन्स ऑफ माइंड, म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूला ती स्क्रिप्ट मध्ये नव्हतं, काहीच नाही, संबंधही नाही. पण जर मी बोललो नसतो तर काय झालं असतं, प्रेक्षक बाहेर येऊन काय म्हणले असते, अरे नाही यार ते चुकलं काहीतरी, चुकतंय. पण मी त्यावेळेस ते माइंड वापरून, प्रेझेन्स ऑफ माइंड, आणि मी ते सहज बोलून गेलो तर लोक टाळ्या वाजवत होते प्रेक्षक. आणि आम्हाला बाहेरून म्हणले की तो सीन छान इम्प्रूव्ह केला तुम्ही. म्हटलं छान नाही, आमच्यावरती वेळ आली, पुन्हा मी तो सहज नेली. वेळ प्रसंग आला पण तुम्ही निभावून नेला त्या गोष्टीला सहज. तर ती मजा. अजून एक किस्सा होता माईक नाटकाचा. साताऱ्याला प्रयोग करत होतो.
प्रयोग होता पहाटे 4:30. बापरे. प्रेक्षक फक्त 7-8. एकांकिका स्पर्धा त्या रात्री पण चालतात. फक्त परीक्षक आणि आम्ही असं म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही. नाटक आहे माईकवर नाटक आहे. आणि नाटकामध्ये काय होतं की एका ठराविक वेळेला एक पात्र माईक घेऊन येतो स्टेजवर. याच्या आधीच्या प्रयोगात ते परफेक्ट झालेलं, पण या प्रयोगात ते माईक घेऊन आलाच नाही. आणि सगळे आमचे या माईकच्याच अवतीभोवती डायलॉग. बापरे. काही संबंध नाही. मग काही आम्ही बोलायला लागलो माईक बद्दल. माईक का नाही आणला, काय माहित, याने आणला नाही, हो त्याच्यावर टाकतोय, तो त्याच्यावर टाकतोय, एक जण म्हणतोय कॉर्डलेस वापरा, एक जण म्हणतोय हा माईक वापरा. म्हणजे माईक या नाटकाबद्दल माईक आला नाही रंगमंचावर त्यावेळेस, म्हणून आम्ही माईक बद्दलच बोलत राहिलो सगळी कामं सोडून 3-4 मिनिटं. आणि नाटक झाल्यावर परीक्षक आमच्याशी चर्चा करताना म्हणाले की तुमचा तो माईक बद्दलचा जो सीन आहे ना 4-5 मिनिटाचा, तुम्ही सगळी कामं सोडून त्या माईक बद्दलच बोलायला लागले, पण माईक नाहीच आहे तिथं. तो माइंड ब्लोईंग होता म्हणले. काय मेटाफर आहे. तेव्हा आम्ही सांगितलं ते मेटाफर वगैरे काही नाहीये, आम्ही एकमेकांवरती ढकलो, कारण आमच्याकडून ती चूक झाली. तर आपल्यासोबत जे घडतं, आपल्यासोबत जी वेळ येते, ती आल्यानंतर ती आपण कशी निभावून नेतो. जर ती आपण सहज नेली तर समाजावर किंवा प्रेक्षकांवर वाईट परिणाम नाही होत, चुकीचा नाही होत. त्यांना तो सहज वाटतो. त्यांना कदाचित कधी कधी कळून पण येत नाही. अशा गमती भयंकर घडतात. ह्या गोष्टी जमल्या पण पाहिजे. म्हणजे आपण फक्त नाटकाचा 1-2 क्लास करून ह्या गोष्टी येण्यासारख्या नाहीये. त्याच्यासाठी अथक परिश्रम, अथक सातत्य ह्या गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी ते म्हणतो ना एक सक्सेस भेटण्यासाठी गोष्ट आहे. तुम्ही सिरियल मध्ये देखील काम केलेलं आहे, त्या संदर्भात काय सांगता येऊ शकतं का? सिरियलचा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. याच्या आधी सिरियलला कधी काम केलं नव्हतं. आईवडिलांची फार इच्छा असायची की आपल्या मुलाला टीव्हीत आपण बघावं, कारण माझे जे समवयस्क मुलं होती माझ्यासोबत काम करणारी, ते नाटकात फार रमले नाही, किंवा रमले पण वर्षातून, म्हणजे जसं दिवाळी दसरा असतो ना तसं आपलं करणार. पण मी कंटिन्यू नाटक एके नाटक, म्हणजे असं म्हणायला गेलं तरी मला ते चुकीचं वाटणार नाही. माझ्या रक्तात नाटक सापडू शकतं, किंवा मी मेल्यानंतर पण माझ्या जेवढ्या संहिता आहेत, माझे शब्द आहेत, इतके शब्द असतील की ते मला लाकडाची गरज नाही पडणार, मी त्या शब्दावर जाळणार. इतकं माझ्या आत नाटक भरलेलं आहे. त्याने झालं काय की मला युट्यूबवर वेब सिरीज केल्या, 1-2 चित्रपट केले, पण मी मालिकात दिसाना ना, चॅनलवर दिसाना ना, आणि माझी पण इच्छा व्हायना जायची. संधी येऊन गेल्या, असं नाही की संधी येऊन नाही गेल्या, भरपूर येऊन गेल्या, 10-10, 20-20 दिवसांची कामं. पण नाटकावर प्रेम असल्यामुळं नाही सिरियल कशाला करायची. आणि सिरियल किती काही झालं तरी त्याने आपल्याला प्रसिद्धी मिळते, त्याने आपल्याला पैसा मिळतो, पण सिरियल केलेल्यालाच माहीत असतं ते काय प्रकरण आहे. तेही सांगेल मी माझा छोटासा अनुभव. तर म्हणून आई वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाला आपण टीव्हीत बघावं. मग नकळत एक संधी चालून आली, आणि ह्या वेळेस म्हटलं ती संधी गमवायची नाही. आई वडिलांसाठी ती उचलली. आई तुळजाभवानी मालिकेमध्ये मी बारकू नावाचं पात्र केलं. 10-15 दिवस ते एपिसोड होते. मजा आली, काम करायला मजा आली, पण ते समाधान जे नाटकात मिळतं मला नाही वाटत की ते तिथं मला मिळालं. मी नाटकातच समाधानी आहे. फार प्रसिद्धी मिळाली, पैसाही मिळाला, पण तो एक्सपिरियन्स असा आहे की ते माध्यम शेवटी जिवंत तेव्हा होतं जेव्हा ते टेलिकास्ट होतं. बरोबर. पण हे नाटक जे आहे ते मला तालमीतही जिवंत ठेवतंय, ते मला प्रयोगातही जिवंत ठेवतंय, आणि ते पडद्यामागेही मला जिवंत ठेवतं. म्हणून मला जगताय सुद्धा ते नाटक. म्हणून मला ती तफावत जाणवल्यामुळं तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी फार छान होता, पण तो माझ्यासाठी तितकासा जिवंत नव्हता जितकासा मला नाटकात वाटतो. म्हणजे हे तर आहे जाणवं. अनेकदा प्रश्न हा बराच निर्माण होतो बरं का. कॉलेज पातळीवरती आपण नाटक करतो, त्याच्यातून आपल्या सोबतचे मित्र म्हणा किंवा शिक्षक लोक म्हणा यांच्याकडून आपल्याला वाहवा भेटते. पण नाटकातच सतत कार्यरत राहिल्यावरती ठराविक वेळेनंतर वय आलं, लग्नाचा विषय निर्माण होतो, समोरच्या पार्टीकडून सहज प्रश्न विचारला जातो, काय करतोय? नाटक करतोय असं ज्यावेळेस उत्तर दिलं जातं तर मुलीकडचे म्हणतात जरा वाट वेगळी घ्यावी लागते वाटतं. असं बऱ्याचदा होत असतं. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? काय सांगायचंय ते मी थडग नाटकातून मांडलेलं आहे. खरं समजा बघा, आता किती तुम्ही लाख पुरस्कार जिंका, तुम्ही काही जिंका, पण समाज मनावर आजही ते बिंबवले गेलेलं आहे की नाटक म्हणजे तमाशा, किंवा नाटक म्हणजे काहीतरी उगाचच, नाटक म्हणजे काय काहीतरी करतात. तसं नाही ना. आपण ज्याला तमाशा म्हणतो ती तमाशा सुद्धा एक कला आहे, लोककला आहे. बरोबर, लोककला आहे. ती आपली आई आहे, ती रिस्पेक्ट ठेवली पाहिजे आपण. एक उदाहरण देतो तुम्हाला. माझ्या गावामध्ये ज्या ठिकाणी तमाशा होतो
त्याच ठिकाणी मी नाटक केलेलं. वा. माझ्या गावातल्या त्या नाटकाला माझ्या सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिलेला. तमाशाला जेवढे लोक येतात तेवढेच लोक, 1,500-2,000 2,500 लोक असतील नाटकाला. बापरे. गाव तिथं नाटकाला लाली आणि विठाई गेलो, नाटक आवडलं, कौतुक केलं. पण मग माझ्या त्या गावातल्यांना किंवा आजूबाजूच्या इतर लोकांना काही तुरळक त्या नाटकाबद्दल फारसं काही वाटत नाही. मग ते सहज विचारणार, काय करतोय बा? नाटक करतोय, वडिलांना किंवा कोणाला. त्यांना ते असं वाटणार की कमीपणा, नाटक करतोय म्हणजे काय करतोय उगत. पण मग तमाशा ते जत्रेला मनोरंजन म्हणून पाहतात ना. बरोबर. मग तुम्ही कोणत्या नजरेने पाहतात याच्यावर मला जरा शंका आहे. म्हणून माझं कायम म्हणणं असतं की तुम्ही कलेची रिस्पेक्ट करा. कला ही ती आहे आणि ती ही शेवटी आईच्याच रूपात जाते. मग कला ही जर आई आहे तर आपण त्या कलेची इतकी रिस्पेक्ट केली पाहिजे, कारण आपण आपल्या आईशी इमान राखतो. कधीच मुलगा आईशी तुटत नाही, आणि जो तुटतो तो मुलगा नाहीच आहे मुळात. तर म्हणून लोककला किंवा कला याचा रिस्पेक्ट जर असेल तर मला नाही वाटत अशा गोष्टी घडतील. मला तरी असा फरक नाही पडत. का? कारण चक्रव्यूह आहे, त्या चक्रव्यूहात अभिमन्यू म्हणून घुसलोय. पण मी तो अभिमन्यू होणार नाहीये जो महाभारतातला होता. त्याला चक्रव्यूहात घुसता यायचं किंवा आलं, त्याला बाहेर पडता नाही आलं. बरोबर. कलियुगातला चक्रव्यूह असेल ना तर मला बाहेर पडण्याचं पण माध्यम माहिती आहे. त्यामुळे मला काही फरक नाही पडत किती बाण आले समोरून तरी. नाही, होतं ना, बऱ्याचदा आपण पाहतो किंवा अनेकदा ह्या गोष्टी पाहायला भेटतात की ऍक्टिंग क्षेत्रामध्ये खूप लोकांची इच्छा असते की मला त्याच्यामध्ये करिअर करायचंय, पण ते नाही सक्सेसफुल होत. मग त्यांच्यासाठी दुसरा मार्ग पण ओपन राहत नाही, कारण की त्यासाठी त्यांनी त्यांचे बरेचसे तारुण्यपणातलं वर्ष एक खर्चिक वाढलेले असतात. मी बेस्ट नाही बोलणार या ठिकाणी, कारण की ते पण कुठेतरी ते सत्कारणीच लागतात. पण एक वयाच्या ठराविक टप्प्यानंतर ते त्याचा उपयोग त्यांना होत नाही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात. काय वाटतं? हा, म्हणजे तुम्ही गोष्टी सोडल्या ना की मग तुमचं काय खरं. बरं. सोडायला नाही पाहिजे. आपलं आयुष्य हे अल्बर कामू जे म्हणतो ना, त्याच्या एका गोष्टीमध्ये म्हणजे लेख येतो, ललित लेख आहे, द मिथ ऑफ सिसिपस. ते सिसिपसाची गोष्ट अशी आहे की त्या सिसिपसाला शाप आहे की दगड डोंगरावर न्यायचा आणि डोंगरावरून तो दगड खाली ढकलून द्यायचा, परत खाली यायचा आणि परत तो दगड लोटत डोंगरावर न्यायचा. तर सिसिपस आणि माणूस यांच्यात काही फरकच जाणवत. तर मग तो सिसिपस जर थांबत नसेल आजही, असं म्हणतात, त्याला शाप आहे, तो सिसिपस थांबत नाही. मग आपण का थांबायचं? दगड वर न्यायचा, खाली सोडायचा, परत यायचा, परत वर न्यायचा. बरोबर. मला वाटतं मग त्या वर नेण्यात खाली आणण्यात आपल्याला येतं ना, यश येतं, अपयश येतं, आणि प्रवास आहे हा. हे जीवन जे आहे ते क्षणाक्षणाला बदलतं. म्हणजे गौतम बुद्ध असं म्हणतात की डोळे बंद करून एकदा श्वासांवर लक्ष केंद्रित करून बघा, तुम्हाला जाणवेल की बाहेर बदलतंय ते नाही जीवन, फक्त तुमच्या शरीरात बदल होतो. बरोबर. संवेदना इतक्या बदलतात, आनंद, सुखद संवेदना येतात, दुःखद संवेदना येतात, चमक येते, त्याच्यावर फक्त निरीक्षण करा, ती बदलते. याचा अर्थ काय की सेकंदाला किंवा क्षणाक्षणाला जीवन बदलतंय. मग यशही येणार, अपयशही येणार. आलं अपयश, तटस्थ राहू. आलं यश, तटस्थ राहू. यश आणि अपयशाच्या मध्ये आपण राहू, म्हणजे आपल्याला यशही कळेल, अपयशही कळेल. अपयशाच्या वेळेसही तटस्थ असं. एक बरोबर आहे. हे महत्वाचे संदेश आहे खरंच पाहायचं झालं तर. कारण की अपयशाने खचून न जाता सतत कार्यरत राहणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि आजच्या सोशल मीडियामध्ये आपण पाहतो की ही गोष्ट बऱ्याचदा जाणवते देखील की अपयश आलं की लोक आत्महत्येकडे वळणार लगेच, की नाहीतर तर मग माझं काही खरं नाही, किंवा मला समजा ब्रेकअप झालं, तर ती गोष्ट सध्या बरंच चालू आहे तारुण्यामध्ये सुद्धा, की ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण पाहायला भेटतं की ब्रेकअप झालं किंवा नाही सक्सेसफुल झाली गोष्ट तर आयुष्यामध्ये पूर्ण विरंगणा येऊन जाते. ह्याच्यापासून पण स्वतःला प्रवृत्त करणं पण तेवढंच गरजेचं आहे. ओके, आता आजचा सोशल मीडियाचाच मुद्दा निघाला. सोशल मीडियामुळं जो आपण म्हणतो नाटक वर्गाला येणारा जो समुदाय, जो प्रेक्षक वर्ग आहे, हा कमी झालाय, वाढलाय, काय तेच परिस्थिती आहे? म्हणजे दोन पद्धतीने बोलता येईल की सोशल मीडिया जो आहे त्या सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने आपण जर वापर केला तर आपल्या नाटकाला नक्कीच प्रेक्षक येईल, पोचेल. मग तुम्ही तुमच्या नाटकातून काय म्हणू पाहताय, त्याचे रील्स असतील, की गोष्ट न कळून देता आपलं नाटक कसं समाज माध्यमावर आपण घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून, कारण आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, म्हणजे आज काहीच माणसं शिल्लक असतील, कदाचित ते माणसं पण शिल्लक नसतील की ज्याच्याकडे मोबाईल नाही. तर मग जर मोबाईल आहे आणि मग ही सोशल मीडिया आहे, तर जर चांगल्या पद्धतीने यूज केला तर त्याने नाटकाला फायदा होतोच. पण त्याचा जर वापर योग्य नाही केला
म्हणजे जसं की रीलचं माध्यम आलंय आणि ते रील पाहता पाहता प्रेक्षकांवर पाहण्याचा एवढा परिणाम व्हायला लागलाय की त्यांना 30 सेकंदाचाच आता कंटेंट पाहिजे. त्याच्या पुढे पाहण्याची ताकदच नाही उरलेली, सांगण्याची क्षमताच नाही. काहीच नाही. त्यात तोही एक परिणाम होतोय. पण प्रेक्षक पण काही सुजाण आहेत, नक्कीच ते तटस्थ राहतील. तटस्थ राहिलो आपण तर सगळ्या गोष्टी सॉर्ट होतात. तुम्ही रील बद्दल बोललात बरं का. रीलच्या माध्यमातून आजचे जे लहान मुलं आहेत किंवा जे तरुण्यपण आहे त्यांच्यामध्ये इनोव्हेटिव्ह माइंडनी विचार करण्याची प्रक्रिया पण खुंटती कुठंतरी, हे जाणवतंय का? की सारखं पहा ना, ते स्क्रोलिंग करत राहणे, त्या ठिकाणी कंटिन्यू आपला टाइम वेस्ट करत राहणं, आणि त्यातून जे आपले नवनिर्मितीची चालना आहे, बुद्धीची क्षमता आहे, लॉजिकल थिंकिंगची, ती पण प्रक्रियेवरती कुठेतरी अडथळा बसल्यासारखं. 100% तुम्ही बघा, आपल्या लहानपणी म्हणजे आपण काय फार लांबचे नाही होत, तरी पण आपल्या लहानपणी काय खेळ होत? विट्टी दांडू म्हणा, क्रिकेट म्हणा, किंवा आपण लिंगोरच्या सारखे गेम म्हणा. ते काय आहे? त्याच्यामध्ये बुद्धीची चालनाच आहे ना. बरोबर. आपण नुसते खेळ म्हणून नव्हतं खेळत, आपण त्याच्यातून शिकत पण होतो. आज काय करतात लहान? मोबाईल. जेवणाच्या वेळेस मोबाईल, बाहेर फिरायला गेलं तरी पण मोबाईल, म्हणजे सतत मोबाईल. 1.5 वर्षाचं बाळ सुद्धा मोबाईल विना जेवत नाही, रडतं ते. किती चुकीचं आहे. आणि काही काय बोलून काय जातात, 1.5 वर्षाच्या बाळाला काय कळतंय असं नका समजून घेऊ. संस्कार आहे तिथूनच सुरुवात होते. कारण त्याचे ते 5ही सेन्स चालू आहेत ना. त्याचं नाक चालू आहे, त्याचे कान चालू आहे, त्वचा चालू आहे, तर त्याच्यावर ते पडणार, ते संस्कार शरीरात राहणार, कधी ना कधी ते बाहेर येणार. मी नाटक का केलं हा पहिला तुमचा प्रश्न होता ना, कसं केलं, कसं सुरुवात. लहानपणीपासून मी, माझं नाव कृष्ण आहे म्हणून मी आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर लई इपितर होतो, आणि अजून सहज बोलायचं झालं तर येडा होतो. येडा म्हणजे कसं, वर्गात हुशार पण बिनधास्त होतो. म्हणजे आम्ही वर्गात टॉपर आणि आम्ही मावळ वळायला जायचो. आम्ही क्रिकेट खेळायला लागलो की आम्ही क्रिकेटमध्ये अव्वल असायचो. आम्ही कबड्डी खेळायला लागलो मग अव्वल, म्हणजे ते वेड असायचं त्या बाबतीत. आणि जर शाळा बुडायला लागलो तर मग त्याच्यातही अव्वल. हे वेड आहे ना. पण हे आता आहे ना, आता ते मनसोक्त कोणी जगत नाही. एका स्क्रीनवर आलंय आयुष्य, आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह परिणाम जास्त आहेत. जर मग अशी बोललो तसं, त्याचा जर सकारात्मक यूज केला तरच त्याचे फायदे आहेत, नाही तर काही खरं नाही. ह्याच्यावरती उपाययोजना कसं सांगता येऊ शकतात बरं? कारण की मी बऱ्याच जणांना सोबत चर्चा करतो ना, तर म्हणजे बरेचसे पालक वर्ग म्हणूयात, किंवा त्यांच्या मनातून किंवा त्यांच्या मनातली ती एक प्रश्न निर्माण होतो की मुलं ऐकत नाही किंवा त्या सोशल मीडियामध्ये जास्त गुंतलेली असतात. एक तुम्ही कलाकार आहात, बरोबर. कलाकाराच्या माध्यमातून तुम्ही लोकांना कसा संदेश देऊ शकतात की रील्समध्ये किती गुंतून राहायला पाहिजे, किंवा त्यातून बाहेर पडायचे काही तुमच्याकडे काही उपाययोजना असू शकतात का? आपण काय करू शकतो की मुलांना आपण ते दाखवू शकतो. आता दिव्या देशमुख एक मुलगी आहे ना, तिने चेसच्या त्या स्पर्धेमध्ये ना काय ते जागतिक विक्रम केला. तिला आता महाराष्ट्र सरकारने काल का परवा काहीतरी 3 कोटींचं बक्षीस दिलं. तुम्ही विचार करा, मग त्या मुलीनं कोणत्या वेने वापर केला असेल टेक्नॉलॉजीचा. आत्ताचीच तरुण पिढी आहे ना. आपण काय बघतो याच्यावरून ठरतं की आपण काय जगणार आहेत किंवा आपण काय जगतो. आपण तेच पाहिलं पाहिजे ज्याचा आपल्यावर चांगला परिणाम होईल, ज्याच्यामुळं. ते एक माध्यम. दुसरं एक माध्यम की टाळा त्या गोष्टी टाळा आणि मग आपली वाट शोधा. पुस्तकं वाचा. तीच तर शोकांतिका आहे, बऱ्याच जणांकडे ती वाचणंच होत नाही. म्हणजे इव्हन मी पाहतो ना की मुलांना ज्यावेळेस आपण म्हणतो ना की तुम्ही काही नाटकाची पुस्तकं वाचा, तुम्हाला छंद असेल, तुम्ही ते पुस्तक वाचण्याचा छंद जोपासा, तर एका ठिकाणी बसवत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की एक कलाकाराकडे ती एक खुबी असती प्रेक्षक वर्गाला बसून ठेवण्याची. तसं कशी खुबी तुम्ही डेव्हलप केली त्या बाबतीत? ते म्हणजे फिरून केली, अनुभवून केली, भरपूर ठिकाणी काम केलं, चांगल्या चांगल्या लोकांसोबत काम केलं. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे वर्कशॉप केलेले, आणि मी म्हणजे मला ना प्रत्येक गोष्ट नव्याने शिकायला फार आवडतं. शोध घ्यायला आवडतो. वेस्टर्न लोक सुद्धा वाचलीत, मराठीत वाचलीत. इंग्लिश तेवढं माझं म्हणजे आपण तेवढं बोलता येत नाही किंवा आपल्याला इतकंही समजत नाही, पण मग त्याचे अनुवाद मराठीत वाचलेले. आल्बर कामो असेल किंवा भरपूर आहेत, मायकल चेकावे किंवा स्तानिस्लावस्की आहे, अभिनयाचे असतील. मग याच्यातून आपल्याला मिळतात ना गोष्टी. मग अशा गोष्टी करत 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 अनुभव घेत 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 पाय रोवत चाललोय. निलगिरीचं झाड व्हायचंय, कारण निलगिरीचं झाड जेवढं वर जातं तेवढंच खाली असतं. येस, करेक्ट आहे. तसा प्रयत्न चालू. नाटकच्या क्षेत्रातून तुम्ही जे काही एक स्वतःला डेव्हलप करताय आणि आसपासच्या समुदायाला देखील एक चांगलं जनजागृतीचं एक काम करताय, ते खरंच खूप एक कौतुकास्पद गोष्ट आहे.
आता बऱ्याचदा असं एक असतं की करिअरचं क्षेत्र जर आपण निवडायचं ठरवलं तर आपण 10वी नंतर 11वी-12वी सायन्स, डॉक्टर, इंजिनियर इथपर्यंत सीमित राहतो. नाटक हे करिअरचं क्षेत्र होऊ शकतं. ह्या बाबतीत काय सांगते? 100% करिअरचं क्षेत्र होऊ शकतं. जायचे मार्ग पण माहीत नसतात. हा जायचे मार्ग मग आपल्यालाच जबाबदारीचं भान ठेवून ते मार्ग सांगावे लागतील. तुम्ही BA नाट्यशास्त्र करू शकता, MA नाट्यशास्त्र करू शकता, शास्त्रशुद्ध पद्धतीने नाटक शिकू शकता, एकांकिका स्पर्धा आहेत त्या एकांकिका स्पर्धेतून नाटक करू शकता, किंवा शाळेच्या माध्यमातून युथ फेस्टिवल्स असतात कॉलेजमध्ये, त्याच्यातून लघुनाट्य किंवा इतर अशा अनेक पद्धतीने आपण शिकू शकतो. दुसरी एक गोष्ट, आपल्याला खरंच जर ते करायचं असेल, ते किंवा इतर कोणतंही त्याच्यात दटून राहिलं आणि ते मार्ग स्वतः आपण आपले शोधले तर आपण त्याला करिअर म्हणून सुद्धा करू शकतो. एक साधं उदाहरण देतो. अनेकांना प्रश्न पडतो की नाटक केल्यावर पैसा मिळतो का, कशाला नाटक करायचं फार काळ. मला जे वाटतं तेवढं सांगतो, किती खरं आहे किती खोटं आहे मला माहित नाही. ते मला माहिती आहे ते खरं आहे, तुम्हाला पटतंय की नाही ते ज्याचा त्याचा प्रश्न. गाव तिथं नाटक नावाची संकल्पना केली होती. झाडाखाली, गच्चीवर, हॉलमध्ये माणूस दिसला की नाटक करायचं, 4 माणसं दिसले की लगेच नाटक करायचं. तर त्याचे 7-8 प्रयोग केले. श्रीगोंद्याला केलं, माझ्या गावात केला, चिचोंडीला केला, एका वाड्यात प्रयोग केला. चिचोंडी पाटीलच्या एका वाड्यात प्रयोग केला. पाटलाचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये सगळ्या बाजूने लोक बसवले आणि विठाई नावाचं नाटक केलं. त्या विठाई नावाच्या नाटकामधली ती स्त्री मुलगी ती असं म्हणती, त्याची 1 लाईन की मांडव तुमच्या दारात असणार, घोड्यावर बसून मी येणार, हुंडा तुम्ही देणार, मैत्रिणी माया नाचणार, पिल्या ते पिल्या काय फरक पडतोय, डीजे तुम्ही लावणार, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नसणार, दिलवाला दुल्हा हम ले जाएंगे असणार, तुमचा पाठ आणि माझा चौरंग असणार. म्हणजे मी ती सगळी प्रथा म्हणजे स्त्रीच्या बाजूने अपोजिट केली होती सगळी. तर ते एक विद्रोही चळवळच होती माझ्यामध्ये. तर मी ते गावात केलं नाटक. बापरे. ते नाटक आवडलं, त्याच्यावर 10-15 मिनिटं चर्चा केली आणि मी डायरेक्ट बोललो, मी नाटक केलं ना, तुम्हाला आवडलं ना, तर हा माझा बॉक्स आहे स्वेच्छा मूल्याचा, 1 रुपया देऊ वाटला द्या. फिरवला बॉक्स, ऐच्छिक मूल्य. गावातल्या बाया, म्हातारी माणसं बटवा इथून काढणार, दर बाबा 10 रुपये, त्या बाया पाकिटातून पैसे देणार, असे सगळे मिळून 4-5 हजार गोळा झाले. आम्ही 3-4 4-5 जण, काय ते टीम 6-7 जण असतो फार तर, कोविडच्या काळात केलेलं. 5,000 गोळा झाले. देताना नाटक पैसे. आपण जर काम केलं तर पैसे मागायला काय असता. डोंबाऱ्याचा खेळ करणारा पैसे मागतोच ना, तो भीक नाही मागत, तो कला दाखवतो मग पैसे मागतो. कलाकाराने का लाजायचं. त्यामुळे नाटक पैसे देतं, कलेचं मूल्य आहे. आपण तमाशा, सर्कस हे पैसा देऊनच बघतो. मग नाटक सुद्धा जर तुमच्या थिएटरमध्ये लोक येत नसतील ना, जिथं वाटेल तिथे करा आणि केल्यानंतर मग पैसे मागा, आधी मागू नका. कारण पैसे देणाऱ्यालाही कळलं पाहिजे की पैसे देण्याच्या लायकीच आहे की नाही. नाही तर कुणी उठसुटन म्हणन हे स्वेच्छा मूल्य द्या मला पैसे. नाटक काय काय नाही बा, आपण असंच वाचवतोय, त्याला डायलॉगही पाठ नाही. तसं नाही, ते तेवढं भान राखून करायला पाहिजे. म्हणून नाटक पैसा देतं, फक्त ते त्या पद्धतीने करता आलं पाहिजे किंवा केलं पाहिजे आणि समाधानी राहिलं पाहिजे. नाटक करणाऱ्याने मग मर्सिडीजचे स्वप्न नाही बघायचे, त्याने एखाद्या थिएटरचे स्वप्न बघायचे की मी एखादं सुंदर थिएटर बांधेल, तेवढा पैसा निर्माण करेल, मग मर्सिडीज आपोआप येईल त्याच्याकडे. म्हणजे माझं मत. बरोबर आहे, 100%. ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, जोपासल्या पाहिजे. कारण की हे सक्सेस काय विदिन अ सेकंड मध्ये येणारी गोष्ट नाही. त्यासाठीचा परिश्रम म्हणा किंवा त्यासाठी सातत्य म्हणा, या सगळ्या गोष्टींचं एकत्रित मूल्य आहे ते. ते एक कलाकाराला पण जोपासता येतं आणि ते जोपासलं तरच तो पुढे जाऊ शकतो. ही नक्की गोष्ट आहे. आणि माध्यम आहेत ना, बरोबर, आपण जे वेचलंय ना ते देऊ शकतो ना. म्हणजे आता गोव्याला आपलं म्हणजे या पॉडकास्टच्या पडद्यामागं आपलं जे बोलणं झालं होतं की गोव्याला ऍक्टिंग वर्कशॉप घेतो मी, 10-12 वर्ष झाले काम करतोय, भरपूर मुलं शिकून गेलीत, अनुभव आहे पाठीशी. जे वेचलंय ते द्यायचा प्रयत्न करतोय. मग वेचलेलं दिल्यानंतर त्याचे आपण 4 पैसे मिळवत असू, काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग मगाच्या प्रश्नावर येतो की मग मुलीच्या बापाने हे विचारावं ना, पैसा कुठून कमवतोय. हे माध्यम आहे, ही नाही का तुमच्यासाठी नोकरी. बरोबर. मग नाटक करायलाही मुली देतील, फक्त नाटक करायला मुली देणार त्यांच्या वडिलांना किंवा मुलींना. किमान तेवढं माहित पाहिजे की नाटककार म्हणजे नुसता नाटककार नाहीये, त्याचे इतर व्याप पण आहेत. आणि शेवटी प्रत्येकाला पैसाच पाहिजे, अल्टिमेट एम ते पैसाच पाहिजे. मग तो फक्त पारदर्शक पद्धतीने येतोय ना, ते महत्वाची गोष्ट. 1 नंबरने येतोय ना,
दोन नंबर. 2 नंबरने नको, मग ते काय असू दे. बरोबर. नाही, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि एक तरुणांनी म्हणा किंवा जे लोक नाटक पाहतात, सर्वांनी ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपण एखाद्याची कला पाहतोय म्हणजे तो त्याचे जे सादरीकरण करतोय त्याचे एक मूल्य आहे की तेव्हा तो सादरीकरण, त्याच्या मागचे त्याचे कष्ट आहे, त्याला तुम्ही दाद देत चला. तुम्ही त्याला दाद दिली तर तो हुरूप घेऊन पुढे काम करणार आहे. 100%. जर तुम्ही दाद दिलीच नाही तर त्याच्यामध्ये पण उर्मी राहणार नाही की आपण पुढे जाणार कसं. कारण की कोणत्याही कलाकाराचं एक मुख्य सोर्स कोण असतो, तर पुढचे श्रोतेगण असतात. श्रोत्यांच्या टाळ्या भेटल्या की ते सर्व भेटल्यासारखं वाटतं. बरोबर. ही नक्कीच गोष्ट होऊ शकते. आणि अजून एक गोष्ट आहे, म्हणजे काय होतं की आपण जाती धर्मात फार अडकलेलो बरोबर. आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये. हा या जातीचा, तमुक त्या जातीचा, मग याला हे असं, त्याला ते तसं. नाटकात कशाला, कलेत कुठे जातन कसला धर्म. आलेला प्रेक्षक कोणता उत्कृष्ट आहे, कोणता जाणीव असलेला आहे. कुणी नाटक पाहिलेलंच नाहीये. अहो, ज्याने नाटक पाहिलं नाही त्याच्याही डोळ्यात अश्रू आले आपल्या नाटकामुळं, त्यालाही समज आली आपल्या नाटकामुळं, तर तोही आपल्यासाठी तितक्याच महत्वाचा प्रेक्षक आहे. बरोबर. मग माझं मत आहे म्हणजे वैयक्तिक की कलाकाराने किमान हे भान ठेवावं की त्याच्यासाठी समीक्षकही महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी साधा सुधा रोजचा प्रेक्षक, चहाच्या टपरीवाल्याला, मालकाला जरी आपलं नाटक पटलं ना, तर आपलं नाटक खरं पोचलं उलट शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत. आणि विदाऊट फिल्टर पोचावं ते सहज, जसं त्या चहाच्या टपरीवाल्याच्या चहाची चव सहज पोचते. सहज पोहोचते. म्हणजे महात्मा गांधीचं एक कोटेशन आहे बरं का, की तुम्ही साध्याकडे विचार करू नका, साध्याचं पोहोचताय पण तुम्ही जे साधन वापरताय त्या साधनावरती तुम्ही अवलंबून राहा. बरोबर. म्हणजे साधनाची जर तुम्ही एक जाणीवपूर्वक म्हणा किंवा एक कष्टाने, एक डेडिकेशननी वर्क केलं तर साध्यापर्यंत तुम्ही आपोआप पोहोचता. ही गोष्ट या ठिकाणी नक्कीच लागू होऊ शकते. बरोबर आहे. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का. तुमच्यासोबत बोलून मला खरंच खूप छान वाटलंय. कारण की हे नाटक संस्कृती म्हणूयात की जे फक्त आपण पुस्तकापर्यंत वाचतो, की एक 2000 सालापूर्वीच, म्हणजे जे आपण फिल्म इंडस्ट्री जास्त काही एक्सपांड नव्हती त्या काळामध्ये गावागावापर्यंत नाटक पोहोचलेली होती. पण आजच्या सोशल मीडियामुळे नाटकाचा जो वर्ग आहे तो कमी होतोय असं माझी भावना होती. पण मला असं वाटतं ती चुकीची माझी भावना आहे. तर नक्कीच नाटक हे लोकांपर्यंत पोहोचते आणि तुम्ही जे समाज परिवर्तनाचं किंवा सामाजिक संदेश पोहोचवण्याचं जे काम करताय ते खूप छान आहे. आणि या आपल्या सर्वांगीण चर्चेमधून बऱ्याच आमच्या प्रेक्षकांना ही गोष्ट समजली असेल की नाटककार हा एक म्हणतो ना, एक स्वतःला जो रिप्रेझेंट करतो त्याच्या कलेला, कलेमागचं असणारं आयुष्य, या सगळ्यांना तो जाणीवपूर्वक दाखवायचं काम करतो. आणि ह्याच्यातून खूप काही परिवर्तन घडण्याचं एक ते साधन होऊ शकतं. हे नक्कीच होऊ शकतं. तुमच्यासोबत बोलून मला खरंच खूप छान वाटलं. असंच आमच्या प्रेक्षकांना हा पॉडकास्ट नक्की आवडला असेल. तुमचे काही जर कमेंट असतील, तुम्हाला काही या संदर्भात जर काही सजेशन देऊ वाटत असेल किंवा या संदर्भात काही क्वेश्चन असतील तर आम्हाला नक्की कळवा. असंच आपण नवनवीन विषयासह नक्की भेटत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जोडले राहा तुमच्या आमच्या या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलू. बोलू. धन्यवाद. धन्यवाद.